जय महाराष्ट्र पब्लिक। तर नव्या व्हिडिओमध्ये परत स्वागत आहे तुमचं। तर आपल्या आधार कार्डला आपला मोबाईल नंबर लिंक करायचा असेल तर आपण काय करतो, बँकेमध्ये जातो। तर तुम्हाला आता बँकेमध्ये जायची गरज नाही, तुम्ही घर बसल्यास तुमचा आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करू शकता आणि चेंज जर करायचा असेल मोबाईल नंबर तो पण करू शकता। ते पण इझी प्रोसेस आहे। ऑनलाईन कशा प्रकारे आपला नंबर लिंक करायचा आपल्या आधार कार्डला किंवा चेंज करायचा नंबर, तर हे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजेल आणि बाहेर जायची गरज पण नाही तुम्हाला आता। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। मोबाईल नंबर कशा प्रकारे चेंज करायचा, तर आता क्रोमवर यायचं। क्रोम आल्यानंतर इंडियन पोस्ट सर्च करायचं। सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट ही बघू शकता। पहिल्याच वेबसाईटमध्ये क्लिक करा आणि या वेबसाईट येऊन जाशाल। या वेबसाईटची लिंक नसेल माहिती तर डिस्क्रिप्शनमध्ये देतोच आहे। तर इथे इंडियन पोस्ट पेमेंट ऑप्शन दिसतंय आपल्याला बघा। तर इंडियन पोस्ट पेमेंट ऑप्शनवर आधी आपल्याला क्लिक करायचं आहे। ओके करून द्यायचं, सरळ क्लिक करून घ्यायचं वेबसाईटवर। तर आता आपण वेबसाईटला लॉग इन करतोय। तर वेबसाईटला लॉग इन केल्यानंतर बघू शकता अशी स्क्रीन दिसते। इथं आपल्याला सर्व्हिस रिक्वेस्ट IPB कस्टमर नॉन IPB, तर सर्व्हिस रिक्वेस्टला क्लिक करायचं आणि खाली नॉन IPB कस्टमरवर क्लिक करायचं आहे आपल्याला। क्लिक केल्यानंतर इथं असे दोन ऑप्शन दिसतात। तर पहिल्याच ऑप्शनवर क्लिक करा, सर्व्हिस रिक्वेस्ट फ्रॉम डोर स्टेप बँकिंग। तर याच्यावरती क्लिक करायचं सरळ, खालच्या याच्यावर क्लिक करू नका आणि असं पोर्टल ओपन होते आपल्यासमोर। तर इथं आपल्याला आधार कार्डचं ऑप्शन बघायचं, आधार कार्ड अपडेटचं। तर आता इथं अशी खाली आपल्याला फॉर्म भरायचा, काय नाही 1 मिनिटाची प्रोसेस आहे। आधार कार्ड मोबाईल अपडेट असं याच्यावर टिक करून घ्यायचं। याच्यावर टिक केल्यानंतर खाली यायचं सरळ। खाली इथं काय केलं सॉल्युशन, तर इथं फर्स्ट नेम लास्ट नेम, तर इथं मिस्टर मिसेस काय असेल ते टाकून द्यायचं आणि ही डिटेल्स कोणाला दाखवू नका। तर मोबाईल नंबर वगैरे व्यवस्थित टाका, फर्स्ट नेम टाका, लास्ट नेम टाका, त्यानंतर ॲड्रेस फर्स्ट लाईन, तर ॲड्रेस वगैरे नीट चेकआउट करा, ॲड्रेस नीट टाका याच्यामध्ये। आणि ॲड्रेस जर चुकला तर आपलं होणार नाही। जो आधार कार्डवर आपला ॲड्रेस आहे तोच टाकायचा इथं। तर इथं ॲड्रेस वगैरे टाकतो मी आता आणि इथं पिनकोड वगैरे टाकायचा, खाली पिनकोड। त्यानंतर नियरेस्ट पोस्ट ऑफिस इथं येऊन जातं ऑलरेडी चाचनळी। त्यानंतर इथं खाली डिटेल्स येऊन जातात। एनी स्पेसिफिक रिक्वेस्ट तर असेल तर टाकायची, तर नो टाकून द्यायचं सरळ। माझी काय रिक्वेस्ट नाही, नो टाकायची। इथं आय ॲग्री करायचं आणि इथं सरळ याच्यावरती टेक्स्टमध्ये आता जो आपला हे दिलेला आहे कॅपचा कोड दिला आहे तो सरळ इथं टाकायचा। तर कॅपचा कोड फिलअप केल्यानंतर वरती एकदा चेकआउट करून घ्यायचं। चेकआउट केल्यानंतर इथं सबमिटवर क्लिक करून घ्यायचं। एकदम बरोबर डिटेल्स असेल तर सबमिट करून द्या लगेच। आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला आता लगेच दाखवतो स्क्रीनवर काय दिसतं। तर बघा, युअर सबमिशन हॅज बीन सक्सेसफुल, थँक्यू, वी हॅव रिसीव्ह युअर सबमिशन। जो मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा होता तो आपण टाकलेला आहे। आपल्याला मेसेज वगैरे येऊन जातो। तर अशी होती ही प्रोसेस। तुम्हाला समजलीच असेल की कशा प्रकारे लिंक करता आपला नंबर आधार कार्डला। तर हा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर काय करायचं, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण डेली नवीन नवीन अपडेट आपण घेऊन येत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये। तर चला मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। कायम असत राहा।